आता आहे ना जेवलो, आता मस्त जरा झोप घेतोय, जरा औषध विक्स वगैरे लावतोय, औषध घेतला आणि झोपूया. आणि एनर्जी येत नाही काय, कारण आवाज बसलाय ना त्याच्यामुळे नीट बोलता पण येत नाही काय आहे. ग्लव्स हे आलेत आपले. नाही बघा, इकडे बोकडाचं मटण, नंतर इकडे वडे झाले. इथं हा मला वाटतंय व्हेजा फ्राय आहे, तिकडे पण काहीतरी आहे. अशी 2-4 ते आयटम आहेत. परत हा इथं चिकनचा रस्सा. उद्या गुडगुड बोलत त्यांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. आज बघितलं असं वातावरण ना पूर्ण असं ढगाळ झालंय, पूर्ण क्लिअर नाही दिसत. ढग भरलेले दिसत आणि फॉग पण आहे. आज फॉग भरपूर होतं कारण एकदम दावासर एकदम फुल पावसासारखं पडलेलं. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. थोडासा माझा आवाज ऐकून तुम्हाला वाटत असेल कारण काय झालं माहिती का, कालपासून आवाज एवढा बसलाय ना, बेकार बसलाय. तरी आता मिठाच्या पाण्याच्या गुरल्या केल्या त्याच्यामुळे कुठं तर ठीक वाटतंय. तर बघूया संध्याकाळपर्यंत ओके वाटलं तर, नाहीतर मग डॉक्टरकडे जाऊन येऊ कारण बोलताच येत नाही, गडबड होते काम. तर बोलो काल मकर संक्रांत होती, तर देवाला शुभेच्छा येत्या आल्या नाही. तर लेटमध्ये तुम्हाला मकर संक्रांतीच्या तुम्हाला तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. कारण काय झालं, काल बोललो ब्लॉग बनवू, हे आधी तो तुळगुळ्यांचा व्हिडिओ बघितला असेल, तो 1 दिवस आधीचा व्हिडिओ आहे. आणि बोललो उद्या बोललो ब्लॉग बनवतो, म्हणजे कालची गोष्ट सांगतो तुम्हाला. तर काल काय झालं, काल माझं पण कंटिन्यू काम चालू होतं त्याच्यामुळे मला टाइम नाही भेटला. त्याच्यामुळे अख्खा दिवस त्याच्यातच गेला. संध्याकाळी सगळं आटपलं, बोललं ब्लॉग बनवायला टाइमच नाही भेटला. तर आज कसं आजची दिवशी सुरुवात झालेली आहे. आणि ही गाडीला आपण मगाशी वॉश करून आणलेली. आता आहे ना हिला वॉश करून आणू, तिला वॉश करून आणून कारण तिचा मुहूर्त लागत नव्हता. आणि आपलं एटीएम कार्ड आलंय, ते एटीएम कार्डला पण चेंज करून आणायचं. कारण काय झालं, आता आय थिंक मला वाटते फेब्रुवारीमध्ये ते आधीचं कार्ड आहे ना ते एक्सपायर होईल. तर ते एक्सपायर होईल ते एसबीआय कडून ते आधीच अकाउंट म्हणजे एटीएमचं कार्ड आहे ना, ते एटीएम कार्ड म्हणजे रिन्यू करायचं, ते नवीन वाला चालू करायचं, हे बंद करून टाकू. काय प्रोसेस आहे काय तिथे गेलं बघू, ते एटीएम काढायला आहे. त्या 2 गोष्टी आहेत त्याच्यामुळे. आणि आज कसं उठलो, वर्कआउट केला आणि परत येऊन झोपलो, त्याच्यामुळे आज थोडी लेट सुरुवात झाली. 9 वाजले, नाही तर आपलं कधी 7:30-8 पर्यंत सगळं आटपतं, आंघोळ वगैरे करून सगळ्या गोष्टी. आणि आवाजामुळे थोडं बोलता येत नाही. आता बघूया संध्याकाळी ओके वाटते का, ट्रिपशील पण घेऊ नाहीतर मग डॉक्टरकडे जाऊया. ठीक आहे चला. हे बघा, ही बॅग आहे ना, ह्याच्यामध्ये सगळं आपलं सामान, म्हणजे जे ह्याचं आहे आपलं काय बोलतात, जे नवीन आणलेलं आहे ना ते सगळं ह्यातच टाकून ठेवलेलं बॅग येतच. आणि ही बॅग जबरदस्त आहे. मी जेव्हा प्रॉपर व्हिडिओ बनवीन ना तेव्हा तुम्हाला मी दाखवीनच का ते, कारण का माहिती का, क्वालिटी वगैरे एकदम बेस्ट आहे. इथं सगळा रिव्ह्यू तुम्हाला सांगेन मी व्हिडिओमध्ये. आणि मेन काय माहिती काय, आता सगळं इनकिंचित सगळ्या गोष्टी आपल्याला इनकिंचित सगळ्या, फक्त ग्लव्स आणि पॅन्ट पण मी आधी घेणार नव्हतं, परत बोललो चल मी जातोय पूर्ण सेटच होऊन जाईल, नंतर पुढल्या राईडला बघायला जातो. म्हणजे पॅन्ट पण ही केली. तर कसं आहे, करते तर ती पॅन्ट बोलत नंतर जाऊ मुंबईला होईल फेरी, तर मुंबईवरून घेऊ ती पॅन्ट. आणि ग्लव्स आहेत ना, ग्लव्स हे आलेत आपले, त्याच्यामुळं कसं आहे, ऑनलाईनला आधी टाकलेले होते. तर हे जे ग्लव्स आलेत ना, हे बाबा शांत बसा रे, हे तर काय उगाच ओरडता हे, अरे काय यार मी काय बोललो, मी विसरून गेलो ह्यांच्या नांतर. तर हे ग्लव्स आलेत, पॅन्ट फक्त घ्यायचे राहिले. पॅन्ट आपण शॉपमधून घेऊ, कारण ठीक आहे एकदम पण भारीवाले नाही, एकदम पण खालचे नाही, मिडियम मधले आहेत. त्याच्यामुळे हे ग्लव्स म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी 2 जोडी होती माझ्याकडे, पण बोललो घेऊया बोललो दुसरी, त्याच्यामुळे ही एक घेतली. आणि पॅन्ट आहे ती एकदम बेस्ट क्वालिटीची आहे, कारण त्याची प्राइस पण तशीच आहे. ती प्राइस डायरेक्ट शॉपमधूनच घेऊ. ऑनलाईनला पण एक पॅन्ट बघितली चांगल्या कंपनीची ब्रँडेड, ती आली पण. आणि नंतर आल्यावर बघतोय तर जेवढे तिला पैसे पे केले होते, आय थिंक 5,000-5,500 रुपये भरले होते मी पॅन्टसाठी. तर ती पॅन्ट एकदम बकवास होती, कोणाची खाली जाळी होती एकदम, म्हणजे पोरींच्या पॅन्ट क्वालिटी पण एकदम पातळ नाही, त्याच्यात कुठला सेफ्टी गार्ड काय काहीच नाही.
एवढे पैसे बोले कसले घेतात, मग तेवढ्याच पैशात जर तिथे घेतली तर एकदम भारी आहे. त्याची पॅन्ट दाखवली ना सेम त्यातलीच पॅन्ट दिली, तिला पूर्ण नी सपोर्ट वगैरे सगळे सपोर्ट आहे आतमध्ये, म्हणजे अजिबात काय टेन्शन ना पाहायला. तर ती पॅन्ट तिथून घेऊ. हे ग्लव्ज आपण ऑर्डर केलेले होते ते आले, त्याच्यामुळे हे काय रिटर्न करत नाही किंवा तिकडून घ्यायचे म्हणत नाही पडत. ग्लव्जचं ठीक आहे, काम होऊन जातं, काय प्रश्न नाही. आणि ह्याला पण स्क्रीन टच वाला आहे ऑप्शन. तो फायदा काय होतं, ग्लव्ज घातले की मोबाईलला टच करता येत नाही, त्यामुळे बघितलेले आणि ते ऑर्डर केले होते. तर ठीक आहे, ती पॅन्ट पण आपण झाली फेरी की ती पण घेऊन टाकू. आता सगळं काहीतरी आहे, आवाजाने जामच गडबडायला होतोय. ठीक आहे, जरा सगळं आहे काम ते करतो आणि गाडीला वॉश करून आणू आणि आपल्याला बँकेतलं काम करून घ्या. आज बघा देवांची पूजा बरंच पप्पांनी केले सगळे, कारण सुयर होतो ना आपल्याला, त्याच्यामुळे मी करायचो. बघा आज सगळं एकदम पद्धतशीर, कारण त्यांचं पूजेचं काम एकदम पद्धतशीर असतं सगळ्या गोष्टी. हे बघा, आणि तिळगुळ आपल्याकडे बघा, पुढे नको जाई बघा. हे बघा, हे बघा, तुम्हाला पण परत एकदा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि सुंदर सुंदर कमेंट पण करा आणि व्हिडिओ आपल्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मेन म्हणजे नाहीतर जवळपास बघतात ना, बघणाऱ्यांचे व्ह्यूज भरपूर असतात, त्यातल्या 10% वाले सबस्क्रायबर असतात, बाकी 90% आज सबस्क्रायबर असतात. तेवढे जण बघताय ना, सगळे चॅनल सबस्क्राईब करा यार. भारी भारी कंटेंट तुमच्याकडे घेऊन येणार, कारण आपल्या ट्रिपला सुंदर कंटेंट आहे. व्हिडिओ गोड गोड बोला, चॅनलला शेअर, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, म्हणून तुम्हाला काय दाखवतो, कामाला बसायचं काय दाखवतो. आता काल झाली संक्रांत, आज काय आहे किंक्रांत. किंक्रांत बोलल्यावर आज चिकन मटनचा बेत आहे, त्याच्यामुळे हे मटन आणलंय, हे आपलं आहे, हे कमला केंद्र आहे, हे त्यांना देऊन येतो, पार्सल आहे. आणि तिकडे अजून चिकन पण आलंय, नंतर वडे, एवढा सगळा बेत आहे. परत मम्मीला असेल व्हेजा फ्राय, म्हणजे उकडाचा व्हेजा फ्राय, ते सगळं. आणि ती काय मटन वगैरे खाते, ती फक्त एवढंच खाते, काळजी, नंतर व्हेजा वगैरे हे, आणि मच्छी, त्याच्यामुळे तिचा बेत वेगळा आहे, आमचा विषय वेगळा आहे. हे करुणा केंद्राला पार्सल देतो. आता ठीक आहे. कबूतर बघितले कुठे येऊन बसतात, ह्या गॅप मधून आहे ना, सगळ्या घाण इकडे खाली गाडीवर टाकतात. हा बघा कुठं बसलाय आहे ना, हा बघा. पहिल्यांदा या साईडून चालू आहे, कारण इकडून कधी येत नाही, बोर आहे. कारण काय पहिलं मेडिकलमध्ये जाऊ, इकडे घराचं काम चालू आहे, ट्रिप्सिल घेऊ जरा थोडं टाकायला. बाकी थोड्या त्या मिठाच्या मनाची गुरल्या केल्यात ना ठीक वाटते, पण तरी पण आवाज आहे ना असा जड आहे, फ्री व्हॉइस येत नाही, आणि तुम्हाला पण कळत असेल व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे जरा ट्रिप्सिल असले म्हणजे कसं थोडं बरं होतं. आणि धूळ वगैरे उडते, त्यात क्लायमेट चेंज होतं आहे ना, त्याच्यामुळे इन्फेक्शन लगेच होतं, गडबडतं काम. आता भरपूर टाईम नंतर कसा बसला ना तो याच्या आधी. चलो आता इथून कसं परत तसं गोल फिरून आपल्याला यायला नको म्हणून असं आलो. मेडिकल झालं आहे का ओपन, झालं. हो शकल बघ, ट्रेप्सिलचं पॅकेट घेतलं, गोळी पण एक नोट टाकायला, कसं जरा बरं वाटतं. ते ट्रेप्सिलने ठसका नाही येत. बघू आजपर्यंत ओके वाटलं ठीक आहे, तर संध्याकाळी किंवा उद्या सकाळी डॉक्टरकडे जाऊ, कारण एकदम खेचत ठेवायचं नाही. मग ते पूर्ण काय होतं, असं काय असलं ना खोकला किंवा सर्दी ताप ना आला, फक्त खोकलाच आहे, तर मग पूर्ण दिवस डाऊनमध्ये जातो. सकाळी पण वर्कआउट केला खरा, पण तेवढी पॉवर नाही राहत, कारण एनर्जी लॉस होते पूर्ण. त्याच्यामुळं ठीक आहे, चलो आता गाडी वॉश करून येऊ, पण पहिलं तिकडंच निघालो. आणि अरे यार ATM घ्यायला पाहिजे. ठीक आहे, चल येऊन परत जाऊ. बँकेत ते ATMचं काम आहे, ते पण करून घेऊ, काय बोलतात बघूया. आज संक्रांत आहे ना, तर मटणाच्या दुकानात पण फुल गर्दी असेल सगळ्यांकडे, आणि लवकर शक्यतो लवकर येतात.
उशिरा येणारे लोक मोस्ट ऑफ कमी असतात. सकाळी सकाळी लवकर असं एकदम कापतात ना, त्यावेळेला कसं होतं पटापट आलो का पटापट भेटतात सगळ्या गोष्टी. हे बघा अजून पण लाईन बघितली एवढी आहे. सकाळी आलो असतं ना ते इथपासून लाईन असते. अशा इथं आहेत अशा प्रत्येक. आता पहिलं कसं नेमकं ठरलेलं असायचं इथे इथे ह्या गोष्टी भेटतात. आता तसं नाही आहे. आता सगळीकडे सगळ्या गोष्टी भेटतात. प्रत्येक शॉपवर भेटतं. यार गडबडीत छे. चलो बोलता आलो पण एका लांब नाही, जवळच आहे. बघू दे कोण गर्दी आहे का कोणच नाही आहे ते. बियर शॉप नाही ना, कोण नाही, आपणच आहोत. उघडलंय ना, उघडलंय. हे बघा धूळ बघितली, डाग पडले नुसते. हे बघा कारण ते कधीपासून मुहूर्त लागत नव्हतं, त्या दिवशी तर काहीतरी पडलं, हे पण चिकटलं चांगलंच. सगळेच कंडिशन बेकार झाले. हा आहे ना, हा नंतर बदलायला लागेल कारण का ते दोन्ही पण सील नवीन मारले. पण हा एवढं नाही, पण नॉर्मल लीक आहे. नॉर्मल हा पाईपच चेंज करावा लागेल. बघा सध्या काही नडत नाही. आणि ही गाडी कशी आपली इथल्या इथे बरी मुंबईपर्यंत चालते, त्याच्या पलीकडे आपली गाडी जात नाही. जायला कसं जायला पूर्ण गाडी ओकेच आहे, जायला पण सगळीकडे आपली जाऊ शकते, त्याबद्दल नो डाऊट. पण जास्त ही गाडी कशी रेग्युलर यूजला ठेवलेली आहे. म्हणजे इथून इथं जाऊ, इथल्या इथं फिरा, मुंबईला जायचं आहे, घरी यायचं आहे, ती गाडी घेऊन जातो. मला तसं कुठं लावाल पण नाही, ती गाडी घेऊन जाताना म्हणजे वर थोडं टेन्शन येतं. कुठं लावली ना ट्रॅफिक मध्ये किंवा पुढं पार्किंग मध्ये ते कोण स्क्रॅच मारतं हे होतं, गडबड आहे. मुंबईला तर जाम काम गडबडीचं आहे, त्याच्यामुळे ही गाडी बेस्ट होतं. पुढं पण हे करायचं असलं तो आहे ना, तो पण चेंज करून घेऊ आपण नंतर. आलं सध्या कधी एवढं नडत नाही का, ठीक आहे. आणि मेन ना इन्शुरन्स पण दोन्ही गाड्यांनी चेक केली मी. जवळपास मार्चच्या 60ला सर्व आहे ना इन्शुरन्स आपले म्हणजे संपतात. त्याचे फर्स्ट पार्टी परत ते संपायच्या आधी ते दोन्ही पण रिन्यू करून घेतले. पीओसी पण काढावं लागेल, पीओसी पण संपते, इन्शुरन्स पण संपते. इन्शुरन्स पण रिन्यू करून घेतो जायच्या आधी पीओसी पण, म्हणजे परत वर्षभर पुढं बघायला. हे बघा ती मशीन आहे ना, ही यातली सेम मशीन आहे वॉशिंगची, त्याच्यामुळे ती आहे ना थोडी छोटी आहे, ही मोठी आहे यांची भरपूर. 4,500-5,000 बंद भेटते. म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. एकदा घेतली ना याने आपल्या काय 2 बाईक बारीक कार वगैरे असेल तर ते घरच्या घरी सगळं वॉश होईल. प्रत्येक वेळी यायला नको. ते मला चाललेलं, पण आता कसं आलंय खर्च भरपूर झाले, त्यात जायचं आहे परत. ते तुला ह्यात ते 5,000 रुपये थांबवायला नको उगाच, त्यानंतर आल्यावर बघू. सध्या ठीक आहे, आता बऱ्याचशा गोष्टी आपल्या झाल्यात, तुम्ही पण बघताय प्रत्येक व्हिडिओ मध्ये. त्याच्यामुळे आता नको, पण घेणार आहे एकदाच जे काय असेल ते, परत नको यायला. आता बघा एकदम चकाचक सगळं काम. ह्याच्यात बारीक स्क्रॅच येतो तरी पण हे पण बघू नंतर आहे ना. ही पूर्ण अख्खी फेरिंग भेटली ना, इन्शुरन्स मध्ये टाकून द्यायची पूर्ण नवीन फेरिंग. ही गाडी सोबतचीच आहे ना, इथं पण तसा पण फर्स्ट पार्टी इन्शुरन्स आहे. आता ठीक आहे, मध्येच काहीतरी करू, क्लेम बदलून टाकू सगळं. बाकी हा पाठचा पॅनल आपण हा वेगळा लावला होता, पण एकदम चकाचक झालं सगळं. ब्लॅक कलर आहे ना, धूळ लगेच दिसतो. डिपर चालू एकदम चकाचक ना दिसतंय फ्रेम मध्ये पण गाडी. अरे जाम धूळ बसलेली. चलो रिवर्स. चेंज बदली मारू जरासा. हे बघा इथं पण हे चिकन सेंटर आहे. पहिलं कसं व्हायचं माहिती आहे का, सुरुवातीला जेव्हा नेमके लोकांचेच बिझनेस होते, नेमके आणि मोजकेच. समजा चिकनचं दुकान आहे तर आपल्या इथं झिराडला एक असलं, स्टॉपला मोठं दुकान, काही अंतरात पुढं गेलो तोंडेंडीपर्यंत तिथं एक असलं तर असं मेन असायचं नाही. आता कसं झालंय, आता प्रत्येकाचा म्हणजे जे आपले प्रत्येकाचे नाके स्टॉप बोलतो आपण, जे प्रत्येक गावाचे डेव्हलप झालेत. त्याच्यामुळे प्रत्येक गावाच्या ठिकाणी बाहेर पडलो की किराणा मालाचा भेटतोय, बाकी सामानाचे दुकानं भेटून जातात. त्याच्यामुळे लोकांना आहे ना ट्रॅव्हलिंग वाचलं. नाही तर इथे तर कोण असेल ना त्याला न्यायला झिराडला यायला लागायचं. मग झिराडला आला
की त्याला किराणा माल पण भेटायचा, प्लस त्याचं चिकन पण होऊन जायचं. म्हणजे समथिंग असं एक तुम्हाला एक सांगायचं आहे. तर असं सगळं नाही, आता डेव्हलपमेंट एवढे होत चालले की सगळ्या गोष्टी सगळीकडे अवेलेबल आहेत. अजून 4-5 वर्षात तर बघायलाच नको. त्याच्यामुळे आरशात बघा आका, ते काही जण असतात ना की डायरेक्ट रे काय होतंय, पाणी लागला वाटतंय, ही 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 अशी हिसका का गाडी मारायला लागली अचानक. काही जण काय करतात, आरशात नाही बघत, बाहेर चालले आपल्या हे कट काढत चलो, असा हिशोब आहे. चलो आता ना घरी गेलो, घरून आलो इकडे बँकेमध्ये. तर बँकेमधलं पण काम झालं, कारण ते काय झालं नवीन ATM आलं ना. आता काय करतं त्यांना विचारलं मी, तर मध्ये कोणतं ATM एक्सपायर होत असेल ना तर ऑटोमॅटिक पहिलं काय करायचं, पहिलं अप्लाय करायला लागायचं की माझं ATM संपत आलंय, मला नवीन पाहिजे म्हणून. आता ऑटोमॅटिक येतं, त्याच्यामुळे माझं आलं होतं म्हणून ते चेंज करून घेतलं, पिन पण जनरेट केला. आणि काय होतं मेन, आपला जरी 3 महिन्याचा जरी पॅक असला ना तरी काही मोजकेच मेसेज संपले की आय थिंक मला वाटतं मेसेजचा येतो का नाही ते समजत पडलं. मेसेज जात नव्हतं, कमी जात त्याला, मग परत 99 रिचार्ज करायला लागला मेसेज पॅक. आणि तो बेचाळीस केल्यावर मग त्याचा OTP गेला आणि काम झालं. ओके, तुला तर जाऊया घरी. बाकी गाडी वॉश करून हे आणलं, आता जेवायची तयारी झालं. टायमिंग आता जेवायचं. दाखवत नाही मला काय काय बनवलं ते. हे बघा चैन मधून प्रॉपर ल्यूम झाली. ते आहे ना, ह्याला चैन क्लिनर तो आणला पाहिजे, कारण आधी जे बसलेले असतं ना ते निघत नाही प्रॉपर. त्याच्यामुळे हे ओके झालं काम. हे जे पण डायरेक्ट ठीक आहेत, काय सध्या गरज नाही, अजून चालतील बरेच, नंतर बघू. नाही बघा, इकडे बोकडाचं मटण, नंतर इकडे वडे झाले. इथं हा मला वाटतंय फोकस व्हेजा फ्राय आहे, तिकडे पण काहीतरी आहे. अशी 2-4 ते आयटम आहेत. परत हा इथं चिकनचा रस्सा. हे इकडे सगळं हे कोण आहे, ताट रेडी होते सध्या. हा, कोलंबीचं कालवण पण आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. आता या तुम्ही पण आमच्यासोबत जेवणाचा आनंद घ्यायला, नाही तुम्ही घरी बसून घ्या आनंद, व्हिडिओ बघत. नाही बघा, आता आहे ना जेवलो, आता मस्त जरा झोप घेते, जरा औषध विक्स वगैरे लावतोय, औषध घेतला आणि झोपूया. कारण एनर्जी येत नाही काय, कारण आवाज बसलाय ना त्याच्यामुळे नीट बोलता पण येत नाही काय आहे. त्यामुळे 1-2 तास जरा झोप काढू. आता बघूया, आज ओके वाटलं, ठीक आहे. तर हप्ता नाही आहे, पण सर्दीने घसा बसलाय ना त्याच्यामुळे बोलता येत नाही. नंतर मग उद्या सकाळी जाऊ डॉक्टरकडे, बघूया आता उद्या समजा कसं वाटतंय ते फरक. Later that same evening. आता परत आहे ना, परत तिळगुळ बनवले सगळे, कारण तेव्हा कसे थोडेच बनवलेले. तुमचं दोघींचं ते काम चालू आहे. आणि आता कसं म्हणजे का झोपून उठलो म्हणजे मी आता थोडं फ्रेश वाटतंय, थोडं ओके आहे. कारण गोळे वगैरे घेतले, औषध घेतलं, झोपलेलो. आता उद्यापर्यंत ओके वाटतं, नो डाऊट. काय आहे तर गोप्रो हे बघ इथं लावून ठेवलंय, कार्ड काढू आणि एडिटिंगला बसूया. थोडा रिलॅक्सच केला मी आज, बाकी बाहेर कुठे गेलोच नाही. मेन आपलं जे काम होतं ना वॉशिंगचं आणि ते ATMचं ते करून आणलं. आणि आता यांचं चालू परत तिळगुळ. अरे यांचं काय होतं रे, कशाला उरटतं शांत बसा. सकाळी पण गोंगड, आता पण गोंगड. तर ठीक आहे, चला इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.